रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु होते. पण लागत नाही, काहीच नाही, डेड. त्यांचे मित्र होते डॉक्टर महेंद्रलाल सरकार म्हणून, ते परत नास्तिक होते. विवेकानंद हे नास्तिकातले नास्तिक होते. विवेकानंद हे नास्तिकातलेही नास्तिक होते. ते म्हणाले, ही इज अन अथेइस्ट who does not believe in God. Old religion used to say. But I say, he or she is an atheist who does not believe in himself or herself. ज्याचा स्वतः विश्वास नाही तो नास्तिक असं विवेकानंद म्हणाले. हे नवीन व्याख्या दिली आहे. आणि म्हणून विवेकानंदांनी डॉक्टर महेंद्रलाल सरकारला बोलून घेतले. हा माणूस मरतो 10 वेळा दिवसातून आणि परत दिवस होतो. Now let us objectively test you. You bring all your medical equipments. आणि महेंद्रलाल सरकार आले आणि त्यांनी सगळी त्या बाजूची मेडिकल उपकरणं होती. आजच्या भाषेत मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स आपण त्याला म्हणतो की आपण वापरू शकतो. आणि त्यांनी डिक्लेअर केलं की टर्मिनॉलॉजिकली, मेडिकल टर्मिनॉलॉजिकली ही इज डेड. इतकं नव्हे तर त्यांनी रामकृष्णाच्या डोळ्यामध्ये गुळगुळात असे फिंगर्स पिअर्स काढलेले. काही मुवमेंट दिसते त्या बाहेरची. नो मुवमेंट ॲट ऑल. आउटवर्डली ही वॉज डेड. नो पल्स, नो हार्टबीट, नथिंग. बट इनवर्डली कम्युनियन विथ द चैतन्य, इन्फिनिट एक्सपान्स. मग विवेकानंदांना खात्री पडली की ध्यान म्हणून खरोखरच काहीतरी आहे आणि ते आपल्या ह्या कार्यकारणाच्या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही. फिजिकल सायन्सच्या क्षेत्रात येऊ शकत नाही. इट इज बियॉन्ड दॅट. नेक्स्ट, efficiency, working culture, how to manifest maximum energy with minimum input. That is taught by Karma Yoga. Maximum manifestation of energy, maximum output with least input. I may say not only 100 but 200, 300% efficiency. Because frictional losses are no zero, and those losses we call nishkama. काहीतरी इच्छा आहे, तुम्हाला व्याख्यान दिलं, तुम्ही टाळ्या वाजवत आहे, मला फार आनंद होतो. वा, कुठली इच्छा न करता, चांगली किंवा वाईट, कसली इच्छा, वी आर द इन्स्ट्रुमेंट ऑफ गॉड. इन्फिनिट एनर्जीचे चॅनल आहे आपली बॉडी आणि माइंडमध्ये. लेट दॅट एनर्जी फ्लो थ्रू दिस बॉडी. जसं आपण पेन आणि जसं पेनमध्ये म्हणतात मी लिहितो, सम थर्ड पर्सन इज रायटिंग दॅट अँड पेन इज जस्ट अन इन्स्ट्रुमेंट. Like that, our body and mind is just an instrument at the hands of the Lord, God Almighty, or infinite energy. You call it by any name. God म्हणलंच पाहिजे असं आग्रह नाही. Don't believe in God unless you see it. But you can say yes, infinite energy, self-conscious असं काहीतरी आपल्याला आहे. And that self-conscious is manifesting itself through my body, my mind. आणि ते मी अर्जन केलेलं आहे सेल्फ कॉन्शियस. आपल्याला असं कोणी म्हणणार नाही की मी जन्ममध्ये जातो. आपला जन्म कसा झाला कोणाला माहिती, डॉक्टरला पण सांगायचं. ते बरं म्हणतात गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. वेन कन्सेप्शन इज नॉट देअर बिटवीन हजबंड अँड वाईफ, ऑल रिपोर्ट्स आर नॉर्मल. तरी पण आम्ही म्हणतो की मी जन्म घेतला. आपण कधी जन्म घेत नसतो. तर निष्काम कर्मयोग म्हणजे कुठली वासना किंवा इच्छा, चांगली असते वाईट असते, ती मनात न ठेवता काम करत जातं. आणि मग एवढी एनर्जी तुमच्यातून प्रकट होईल की ती आवडता तुम्हाला मुश्किल होईल. म्हणून मी मगाशी म्हणतात की सर्वधर्म परिषदेची चिठ्ठी हरवली, विवेकानंद काहीतरी तिकीट नव्हती. तर काही इच्छा करून आलेले होते सर्वधर्मी जाईल, काळ्या मिळेल, असं काही नव्हतं. नाही तर नाही बाबा, त्यांचा आग्रह त्याला तुमच्या आग्रहाने मानतो. पण एक लक्षात ठेवा की हे फार कठीण आहे. कर्मयोग गहना कर्मणो गती असं म्हणजे आपल्या शास्त्रात सगळ्यात कठीण आहे कर्मयोग. बिकॉज इन कर्मयोगा यू डील विथ अदर्स. इन भक्ती योगा यू आर लेफ्ट विथ युअर सेल्फ अँड गॉड. ऑफर वर्शिप, ऑफर फ्लॉवर्स, ऑफर इन्सेन्स, ऑफर एव्हरीथिंग यू ऑफर ॲट द अल्टर ऑफ गॉड. देयर इज नोबडी अलोंग विथ यू. Jnana-yoga, who am I? God is God. You are left to yourself. Raja-yoga,
doing pranayam, asana, pratyahara, you are alone. But in karma yoga and karma yoga alone, you have to deal with the others, with the society. That is the barometer of you, whether you are a yogi or not. It is easy to go to Himalaya cave and close the eyes and say that I am myself a yogi. Very easy. But by staying in city, very busy life, you can lead a life of karma yoga without believing any God. In a sense, we use that term God. You can be atheist, but you will be a karma yogi. Jamshedji Tata was one among such so many karma yogis. And there are still today who are not wearing this garb, but they are more yogi than us. We do know them. They are married, they are having children, but they are spiritually much more advanced than us. Paracha, अपराचा, दोन प्रकारच्या विद्या आपण शिकल्या पाहिजे. एक आहे पराचा, which is beyond, and अपराचा, which is not beyond. ही परा, which is beyond means our sensory organs. आपल्या डोळ्यांनी जेवढं दिसतं बँड स्पेक्ट्रम ऑफ लाईट, तारा, मिनी, माझा, त्याच्या पुढे अल्ट्रा आणि इन्फ्रा आहे, आपल्याला दिसत नाही. पण ते पण आपल्याला दिसलं पाहिजे. त्याला म्हणतात परा, बियॉन्ड, अल्ट्रा अँड इन्फ्रा, बियॉन्ड. सो ऑल्सो साऊंड, आपल्याला फक्त 20 ते 20,000 हर्ट्ज ऐकू येतात मला. त्याच्या अलीकडच्या पलीकडच्या फ्रिक्वेन्सी ऐकू येत नाही. त्याच्या पलीकडचं आपल्याला ऐकू आलं पाहिजे. बियॉन्ड स्पेस, बियॉन्ड टाइम, बियॉन्ड पोझिशन. दॅट इज फॉर अ and that para encompasses apara. So all spiritual science in its domain encompasses all physical sciences. So physical science is a part of spiritual science. कुठली श्रेष्ठ आहे आणि कुठली कनिष्ठ आहे याचं काही नाही, तुम्ही कशी वापरता त्याच्यावर. इथे मी जगदीशचंद्र बोस, विवेकानंदांचे शिष्य, तुमच्यासारखे तंत्रज्ञ, नवीन संशोधन करणारे, त्यांचं उदाहरण आहे. ते मोठं वैज्ञानिक होते, परंतु त्यांनी विवेकानंदांनी जे शोध सांगितले वेदांतामधले, एव्हरीथिंग इज लिव्हिंग, देयर इज नथिंग दॅट इज डेड मॅटर. आणि त्यांनी ते शोधून काढलं की झाडं सुद्धा दिलेले आहेत, त्यांना सुद्धा भावना आहे. ते चैतन्य ओतप्रोत भरलेलं आहे विश्व ब्रह्मांडात. हे ऑब्जेक्टिव्ह एक्सपेरिमेंट आणि इक्विपमेंट त्यांनी शोधून काढले. आता अशा लोकांना तुम्ही म्हणाल का कनिष्ठ म्हणून, अशा प्रकारचे तुम्ही शोध लावले की जेणेकरून ते स्पिरिच्युअल सायन्सला पूरक आहे. तर तुम्ही असं म्हणू शकता की ते फिजिकल सायन्स तुम्ही वापरलेलं ॲज ए स्टेप टुवर्ड स्पिरिच्युअल सायन्स इज ग्रेट. अँड वेन यू डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस वापरता फिजिकल सायन्सने, तर कुठल्या हेतूने तुम्ही तो फिजिकल सायन्स वापरता त्या हेतूवरती श्रेष्ठता किंवा कनिष्ठता ठरते. त्याप्रमाणे मला एखादी स्पिरिच्युअल पॉवर मिळेल शपथ करायला हे सोन्याच्या बाबतीत, कारण तुझा रोग बरं पडतो. तर मी मटेरियली शिकत आहे असं म्हणेन, कारण मला सोनच दिसतं फक्त. आय एम नॉट स्पिरिच्युअलिस्ट. इवन दो आय एम मेनी स्पिरिच्युअल सायंटिस्ट, आय एम युजिंग दॅट स्पिरिच्युअल पॉवर फॉर डिस्ट्रक्टिव्ह पर्पज. लक्षात ठेवा तुझ्या. तर पर से एनी नो power is good or no power is bad. स्वामीजीच्या या उद्बोधनानंतर मी संजय बापूर यांना विनंती करतो की त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन स्वामीजींचं सन्मान करावं. यानंतर संजयजी विवेक उपस्थित विद्यार्थींना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये आवाहन करतील. निजवळे नितीनजी आणि माझ्यासमोर बसलेले सगळे अभिनेते. खरं फार वेळ घेणार नाही, पण आपण हा वेगळ्या प्रकारचा विषय इथे काही जणांच्या डोक्यावर कदाचित गेला असेल, परंतु एक वेगळ्या प्रकारचा विषय आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाला. आपली कल्पना तीच होती. नाही तर आपल्याला माहिती स्वामी विवेकानंद म्हणले की भव्य वर्षाने मला सिस्टर सायन्स बदल हे शिकागोमध्ये 2 वाक्य उच्चारले आणि 2 मिनिटं त्या शिकागोमध्ये टाळ्या वाजल्या दोन परिषदेमध्ये. ते 2-4 वाक्य मला स्वामी विवेकानंद विषयाचे बऱ्याच प्रमाणात माहिती आणि
याच्यावर विवेकानंदांची ओळख करू. इथं आपण सगळेजण अभियंते होणार असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून विवेकानंद यावे या हेतूने आपण इथं अवधूतानंदजींना बोलवलं होतं आणि तशा प्रकारचा विषय आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालेला. आणि मधल्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये स्वामीजींनी सांगितलं त्याला धरून मी आपल्या सगळ्यांना आव्हान एका अर्थाने करणार आहे. विवेकानंदांच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण होत आहे. 700 समारोह वर्ष हे आहे. एका अर्थाने केवळ वयाचे 39 वर्ष जगलेला हा योद्धा संन्यासी ज्यावेळी भारत देश गुलाम होता अशा गुलाम देशाची पताका सगळ्या विश्वाला त्या ठिकाणी शिकागोमध्ये जाऊन त्यांनी फडकवली. असा हा योद्धा संन्यासी केवळ 39 वर्ष जगला आणि 39 वर्षामध्ये जगाला त्यांनी भारताचा वेद असतील, अध्यात्म असतील, सायन्स असेल या सगळ्यांचं काय ज्ञान आहे मला ते फार माहिती आहे. तुमचं सायकोपीडिया, गुगल सर्च आपण सगळे बघतो ते स्वामी विवेकानंद असल्यासारखं असते तर त्याच्यामुळे सगळं फिकं पडलं. तुम्हाला केवळ स्वामी लावले की तुम्हाला सगळं कळलं. म्हणजे एवढी बुद्धिमत्ता ज्या व्यक्तीमध्ये होती आणि त्याच्यामुळे सगळं जग त्यांच्या छत्राखाली म्हणता येईल, त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणता येईल. जसं यांनी सांगितलं तर त्यांच्या चरणासमोर अनेक सायंटिस्ट बसून त्यांच्याशी चर्चा करायची. आता या 39 वर्षामध्ये त्या महामानवाने केवळ देश आणि समाज हे 2च गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि आजची परिस्थिती काय 2012 मध्ये आपण सगळेजण आहोत. आपण इथून बाहेर पडलं की मी एक मोठा इंजिनियर होईल, मला कुठलं पॅकेज मिळेल, पॅकेजचा जमाना आहे आणि त्या पॅकेजच्या मागे सगळेजण आम्ही धावणार. आणि त्या मित्राला किती पॅकेज मिळालं, पूर्ण वेळ मिळाला की पहिल्यांदा पॅकेज आलं तुला काय आहे का बघ माझं एवढं पॅकेज माझं तेवढं पॅकेज आहे. त्याने गाडी घेतली की मी लगेच चर्चा करतो अच्छा ती घेतली का त्याच्यापेक्षा चांगली गाडी माझी कशी अच्छा त्याने असं काय म्हणलं त्याच्यापेक्षा चांगलं घर नाही बांधलं. त्याने जीन्स पॅन्ट घेतली अच्छा त्याच्यापेक्षा चांगली जीन्स पॅन्ट कुठे मिळेल आपण लगेच शोधायला जातो. कारण मी सर्वात मोठा माझं इतकं शोषण करता येईल आणि सगळ्या ठिकाणी मी आम्ही कसं माझं कसं राहील या एका मीच्या देशाला आम्ही सगळ्याजण एका अर्थाने चाललेलो आहोत. आणि ज्या मामाने त्यावेळी सांगितलं होतं की म्हणजे जे दलित नावं नाही तरी प्रश्न विचारला युवकांना की जो उपाशी उष्टा खाऊन जो करतात तरी तुम्हाला काही कळत नाही, तरी तुम्हाला काही वेदना होत नाही, कोणाला राहायला शर्ट नाही सगळ्या वेदना होत नाही, कोणाला घराला वस्त्र नाही, कोणाला खायला अन्न नाही, कोणाला इथं औषधाची व्यवस्था नाही तरी आम्हाला वेदना होत आहेत असं कसं म्हणाल. असा प्रश्न विचारणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे 150 वर्ष या ठिकाणी आहे आणि त्यांनी वयाच्या 39 वर्षामध्ये प्रत्येक क्षण ही समाजाची आणि देशाची सेवा कशी करता येईल आम्ही सगळे त्या नीच्या मागे पडलेलो आहोत. पण विवेकानंदांनी सांगितलं होतं फर्स्ट माय नेशन इज माय करिअर हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं. आणि अनेक शेकडो क्रांतिकारकांनी हातात पासावरती जाऊन आपल्या देहाची त्या यज्ञामध्ये समिधा टाकली आणि आम्हाला सांगितलं की देशाचं चरित्र वाचा काय हे स्वामी विवेकानंद आहे. आणि दुसरं आव्हान करणाऱ्या 150 वर्षानिमित्तानं विद्यार्थी परिषदेने 2012, 2013 आणि 2013-2014 रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद केंद्र या दोन्ही संस्था विद्यार्थी परिषद अशा अनेक संस्था येणाऱ्या या वर्षांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन देशभरामध्ये केलेलं आहे. मग विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून ग्रामांना असतात, युवकांसाठी असतात, महिलांसाठी असतात आणि 300 वर्षानिमित्तानं विद्यार्थी परिषद संपूर्ण देशभरामध्ये विवेकानंद संदेश यात्रा काढणार आहे. 1 वर्ष पूर्ण देश आणि समाजसेवेसाठी लावले. त्यांच्या 150 वर्षानिमित्तानं आपल्या सगळ्यांना आव्हान करणार आहे 1 वर्ष मला समाजासाठी देता येईल का, 1 वर्ष असंभव वाटतं मला, ठीक आहे 1 महिना देता येईल का माहिती आहे किमान 10 दिवस मी समाजासाठी द्यायला तयार आहे अशा प्रकारचा भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हावा. विद्यार्थी परिषद, रामकृष्ण मिशन, विवेकानंद केंद्र आपल्या त्या 10 दिवसाची योजना करेल. विद्यार्थी परिषद योजना करणार विद्यार्थी परिषदेने देशभरामध्ये हजारो युवकांना आव्हान केलंय की किमान 10 दिवस तुम्ही सांगा मी समाजासाठी देणार आहे. विद्यार्थी परिषद तुम्हाला 10 दिवस काम देईल. 10 दिवस तुम्हाला काय समाज लावणार आहे विद्यार्थी परिषद करणार तुम्ही आपल्या सगळ्यांना हे एवढंच आव्हान करणार आहे किमान 10 दिवस वर्षभर केलं तर आनंद आहे चांगला आहे पण किमान जे विद्यार्थी त्या सामाजिक कामासाठी 10 दिवस देणार आहे असं ज्यांना वाटेल त्यांनी त्या ठिकाणी आपल्या नावाची चिठ्ठी लिहून बॉक्स कार्यालयामध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आज नाही 2 वर्षाचा स्पॅन आहे. या 2 वर्षात केव्हाही तुम्ही 10 दिवस समाजासाठी द्यायचे अशा प्रकारे तुम्ही आव्हान या प्रसंगी करतो आणि माझ्या वाटेला विराम देतो.
स्वामी अमृतानंदजींनी आज वेळात वेळ काढून विवेकानंदाला अक्षरशः आमंत्रणमुक्त करणारं भाषण केलं. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यावर एका वेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकला. जसं संजयजी म्हणाले त्याप्रमाणे प्रत्येकाला सर्वस्व परिषदेमध्ये अतिशय प्रभावी असं भाषण करणारे विवेकानंद, आपल्या आध्यात्मिक आयुष्यात एका उंचीवर येऊन ठेवणाऱ्या विवेकानंदांचा प्रत्येकाला माहिती आहे. पण विवेकानंदांनी शास्त्रीय दृष्टिकोन त्यांचा कसा होता आणि त्या सगळ्यांना समजेल इतक्या सोप्या भाषेत अतिशय सुंदर व्याख्यान दिलं. त्याच्यानंतर सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊनही त्यांचं समाधान केलं. त्याबद्दल त्यांचे विद्यार्थी परिषदेतर्फे मनापासून आभार मानतो. पुन्हा काही एवढा प्रयत्न वारंवार यावा अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. गेले 4 दिवस चाललेलं या कार्यक्रमाबद्दल हे शेवटचं सेमिनार होतं. या सेमिनारबरोबरच आपला हे सेमिनारचा जो सिलसिला चालू होता तो आता संपतो आहे. त्या सेमिनारसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सोबत इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे पण मनापासून आभार मानतो आणि हे कार्यक्रम बंद